नमस्कार. मुलांसाठी करिअर निवडताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की मुलांचं मत सारखं बदलत असतं. त्यामुळे मुलांचं मत एकदम सिरियसली घेऊन पालकांनी डायरेक्ट करिअर निवडायच्या आधी थोडा विचार केला पाहिजे. मुलांना आज बीटल्स आवडतील तर उद्या ॲबा आवडेल, मग परवा पिंक फ्लॉइड आवडेल, मग चौथ्या दिवशी अजून कुठला तरी बँड आवडेल. ते जितक्या सहजपणे म्युझिकची त्यांची आवड बदलत जाते तेवढ्याच सहजपणे त्यांची करिअरची पण आवड बदलत जाते. बहुतेक मुलांना लहानपणी विचारलं की तू काय होणार, तर काही मुलं मी रिक्षावाला होणार, इथपासून ते ॲस्ट्रॉनॉट होणार, असे वेगवेगळे मजेशीर उत्तरं देतात. त्या उत्तरांमागे खूप त्याने विचार केलेला असतो असं काही म्हणता येत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायला लागतं की मुलगा जे त्याची आवड सांगतो ती पूर्ण विचारांती केलेलं विधान नसतं, तर बहुतेक वेळा सहजपणे इम्पल्सिव्ह असं केलेलं ते विधान असतं. मग मुलांनी किंवा पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे हा पुढचा विषय येतो. तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या दृष्टीने अगदी महत्त्वाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना आपण पुढे काय होणार याची कल्पना नसते, पण काहीतरी व्हावंसं वाटत असतं. म्हणजे मी जेव्हा डॉक्टर झालो तर एक्झॅक्टली डॉक्टर होणार याचा मी किती विचार केला होता असा आज प्रश्न आला तर फार अभ्यास करून मी डॉक्टर झालो असं म्हणता येत नाही. म्हणजे आपल्या वडिलांकडे बघून डॉक्टर झाला किंवा काकाकडे बघून डॉक्टर झाला ही गोष्ट बरोबर नाही आहे. तर त्याच्याऐवजी आपल्याला ज्या फील्डमध्ये जायचं आहे त्या फील्डमध्ये काही दिवस त्या मुलांनी 12वीच्या सुट्टीत 10वीच्या सुट्टीत घालवले पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्याला वाटलं की आपण इंजिनियर व्हावं तर त्यांनी इंजिनिअरिंगच्या एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन, मग ती वॉल बनवण्याची असेल किंवा कार बनवण्याची असेल किंवा काय म्हणूया मशीन्स बनवण्याची असेल, लेथवर्कची असेल, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी एक आठवडाभर काम केलं पाहिजे. आणि त्याला हे वाटलं पाहिजे की हे जे करतायत ते मला पुढे आयुष्यात करायला आवडेल. कारण दोन त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात. एक असतो की त्या फील्डमध्ये आपल्याला किती यश मिळेल आणि त्यासाठी तुमचा स्वभाव, तुमची बुद्धी आणि त्या फील्डच्या असणाऱ्या आवश्यकता या एकमेकांची मिळायला लागतात. दुसरा प्रॉब्लेम असा असतो की कदाचित तुम्ही यशस्वी पण व्हाल पण तुम्ही आनंदी पण असलं पाहिजे. मला खूप जण असे भेटले की जे म्हणले की आम्ही आयुष्यामध्ये खूप यशस्वी आहोत पण आम्ही गाणारे झालो असतो तर बरं झालं असतं, सिनेमात काम केलं असतं तर बरं झालं असतं, किंवा वाईल्ड लाईफमध्ये काम केलं असतं तर बरं झालं असतं. माझ्या आता 5 तरी असे मित्र आहेत की जे म्हणतात की आम्ही काम नाईलाज म्हणून करतो आणि बाकी वर्षभर वाईल्ड लाईफमध्ये घालवतो. तर अशी कामाची कधी अवस्था आयुष्यात होऊ नये. आपलं काम हे आपल्याला आयुष्याच्या अंतापर्यंत आवडलंच पाहिजे. त्यामुळं न आवडणारं काम पैसा मिळवण्याकरता करणं हा माझ्या मते एक गुन्हा आहे आणि हा गुन्हा कुठल्याही मुलाच्या हातून अजाणतेपणे घडला नाही पाहिजे. त्यासाठी त्यांनी एक त्या फील्डमध्ये आपण यशस्वी होऊ का त्यासाठी लागणारे गुण आहेत का आणि दुसरं असं आयुष्य काढायला आपल्याला आवडेल का या दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे. त्यासाठी त्याला त्या फील्डचं थोडंसं एक्सपोजर मिळालं पाहिजे. म्हणून मी स्वतः आता म्हणजे मी थोडंसं आता डॉक्टरीतलं उदाहरण देणार आहे कारण मी 10वी-12वीतल्या मुलांची हल्ली फारसं बोलत नाही, पण मेडिकलच्या लोकांची माझा तसा संबंध खूप येतो. तर जसा आत्ता प्रॉब्लेम 10वी-12वीच्या मुलाला येतो आपण काय निवडावं, आर्ट्सला जावं का सायन्सला जावं, हिस्ट्री घ्यावी का सोलर सायन्स घ्यावं, प्युअर सायन्स घ्यावं का सोशल स्टडीजमध्ये जावं, तसाच संघर्ष मेडिकलच्या मुलांमध्ये सर्जरी घ्यावी का मेडिसिन घ्यावं का गायनॅक घ्यावं, ऑर्थो घ्यावं असं येतो. आणि मी त्यांना नेहमी सांगतो की त्या विषयातल्या यशस्वी माणसाबरोबर 7 दिवस घालवल्याशिवाय तुम्ही ते विषय निवडू नका. कारण एक मनातली असणारी कल्पना, एक कार्डिओथोरेसिक सर्जन म्हटलं की मुलांचे डोळे चमकायला लागतात की तो हार्टमध्ये जातो, फटाफटा रक्तवाहिन्या शिवतो. तशी ती परिस्थिती नसते. त्याच्यामध्ये खूप ताणतणाव असतात, दिवसाची रात्र होते, रात्री इमर्जन्सीला यावं लागतं किंवा गायनेकॉलॉजी आणि डिलिव्हरीची ब्रँच आहे त्याच्यामध्ये रात्री बेरात्री येऊन डिलिव्हरीला उभं राहावं लागतं, सुट्टी घेता येत नाही. तर ह्या सगळ्या खाचाखोचा कळल्याशिवाय कुठल्याही विषयाची निवड करू नये. जसं सायंटिस्ट होणार, रिसर्चर होणार, स्पेस सायंटिस्ट होणार, ऑइल अँड गॅसमध्ये काम करणार, अशा मुलांच्या काय काय ज्या कल्पना असतात त्या कल्पनांना थोड्या तरी अनुभवाची जोड पाहिजे. त्यामुळं मी 2 गोष्टी सांगतो की एक आपली आवड नीट तपासून बघा आणि दुसरं आपले गुण त्या ब्रँचच्या लागणाऱ्या गरजांशी जुळत आहेत का नाही ते 2 गोष्टी बघून घ्या. आणि मला असं वाटतं म्हणजे आम्ही सगळ्यांनी आमची करिअर्स निवडली ती एवढी विचारांती नव्हती कारण त्या काळी एकतर इतके ऑप्शन्स आज जेवढे मुलांच्या समोर आहेत तेवढे नव्हते आणि दुसरं अशा प्रकारची सुविधा पण की सहजपणे गेला एखादा मुलगा, परदेशात गेला, दिल्लीला गेला, बेंगलोरला गेला
चेन्नईच्या इंडस्ट्रीत जाऊन काम केलं, मारुती मोटर्समध्ये गेला. असं खरंच आमच्या लहानपणी सुविधा उपलब्ध नव्हती. आज या मुलांना सर्व फील्ड्स उपलब्ध आहे त्याच्यामध्ये. एखाद्याला वाटलं, माझ्या मुलाला वाटतं की वाईल्ड लाईफमध्ये करिअर करावं, तर त्याला मी आत्ता 1 महिना अरुणाचलला पाठवलं आणि त्याला म्हटलं अरुणाचलच्या जंगलामध्ये थंडीमध्ये तू 1 महिना राहा आणि तुला जर असं वाटलं की हे आयुष्य आपल्याला आवडण्यासारखं आहे तरच तुझा विचार पुढे कर. नाहीतर बऱ्याच मुलांना काय असतं की वाईल्ड लाईफ म्हणजे टुरिझम, गाडीत बसून फोटो काढायचे, वाघाची फिल्म पाहिजे, अशा काहीतरी खुलचट कल्पना त्यांच्या त्या करिअरबद्दलच्या असतात. त्यामुळं करिअर गायडन्स हा विषय मला असं वाटतं की मुलांनी आणि पालकांनी थोडाफार सिरियसली घ्यावा. सहजपणे करिअर निवडलं तर नुकसान होईलच असं नाही, पण आपण दुःखी माणसं बघतो समाजात, त्याच्यात आपले नंबर किंवा आपली यादी त्याच्यामध्ये जुळायला नको. अजून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो मला सर्व मुलांची आणि पालकांची बोलायचा आहे. पालकांचं पण एक स्वप्न असतं आपल्या मुलाकडनं की आपला मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, अमेरिकेला जावा किंवा शास्त्रज्ञ व्हावा, त्याला नोबेल मिळावं, काय त्यांच्या डोक्यात जे काय असेल ते, किंवा सोशल सर्व्हिसेसमध्ये जावा, त्यांनी मदर टेरेसांसारखं काम करावं, विवेकानंदांसारखं व्हावं. पालकांच्या पण स्वतःच्या काहीतरी कल्पना असतात. तर त्याच्यात माझी सूचना सर्व पालकांना आग्रहाची अशी राहील की आपल्या कल्पना मुलांवर लादू नका. कारण मुलं हो म्हणतील, नाही म्हणतील आणि आपल्यासमोरच काय म्हणूया तार्किक चर्चा करतील याचा भरोसा नाही. कदाचित आईवडिलांच्या प्रेशरने, आईवडिलांच्या डोळ्यातली स्वप्न बघून ती हो पण म्हणू शकतील, पण त्यांना ते आवडलं आहे का या गोष्टीचा तरीही भरोसा वाटणं फार अवघड आहे. बऱ्याच पालकांना असं वाटतं की आपल्या मुलाचं करिअर आपण घडवलं पाहिजे, जी माझ्या मते फार चुकीची गोष्ट आहे. मूल हे शेवटी एक लावलेलं वेगळं झाड आहे किंवा वेगळं एक मनुष्य प्राणी आहे तो वेगळा. त्याच्या करिअरची जबाबदारी आपल्यावर नसून त्याला मदत करायची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे माझं अगदी पालकांना कळकळीची विनंती आहे की तुम्हाला हवं असं यशस्वी करिअर मुलाच्या माध्यमातून घडवू नका. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्या मुलाला एवढ्या तरी काय सुविधा पाहिजेत, एवढे तरी पैसे मिळाले पाहिजेत किंवा तो परदेशी गेलाच पाहिजे. तर तसं काही नाही आहे. त्या मुलाला ज्या दिशेने जायचं आहे त्या दिशेने जाण्यासाठी ही आपली मदत आहे. आणि माझ्या माहितीत असे लोक आहेत की जे वाईल्ड लाईफमध्ये आहेत आणि करोडपती आहेत, जे गाण्यामध्ये किंवा काय म्हणूया आर्ट्सच्या क्षेत्रामध्ये आहेत, नट म्हणून आहेत, गायक म्हणून आहेत, दिग्दर्शक म्हणून आहेत आणि लाखोपती करोडपती आहेत. अनेक चांगले चांगले डॉक्टर्स आहेत की ज्यांनी नंतर डॉक्टरी सोडली आणि ॲक्टिंग आणि डायरेक्टर आणि दुसऱ्याच फील्डमधील लेखक झाले. त्यामुळं खरं सांगायचं तर एखादा डॉक्टर होऊन लेखक होणं ही काही चांगली आयडिया नाही. तर त्याचा लेखक आधीच होऊ शकतो. आईवडिलांनी त्याचा विचारायचा डॉक्टर केला असं मला खूप वर्ष वाटत राहिलेलं आहे. तर आपलं करिअर आपल्या मुलाच्या माध्यमातून बनवायला कृपया बघू नका. त्यांना काय हवं आहे ते त्यांना सांगू दे. आपणच बऱ्याच वेळा आपल्या मुलाला काय हवं आहे सांगायला जातो. आपलं प्रेम असतं आणि आपली इच्छा असते की तो सेटल व्हावा, पण ती बऱ्याच वेळा चुकीच्या ठिकाणी नेणारी इच्छा असते, अनाठाई असते. त्यामुळं मुलाच्या करिअरबद्दल मुलांनी मोकळेपणाने बोलावं. तो सांगतच नाही, त्याला समजतच नाही असं कृपया म्हणू नका. 10वी-12वीमध्ये तो पुरेसा मोठा झालेला असतो. फक्त त्यांनी जे निवडायचं ते बघावं आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा, यासाठी आपण त्याला मदत करायची.